मुनीर अहमद यांना तात्काळ सेवेतनं बडतर्फ करण्यात आलंय। पाकिस्तानी महिलेशी त्यांनी लग्न केलं होतं आणि हेच लग्न लपवल्याबद्दल आणि जाणून बुजून तिच्या विजाच्या वैधतेपेक्षा अधिक काळ तिला आश्रय दिल्याबद्दल ही कारवाई केली गेली आहे। त्यांचं हे कृत्य सेवावर्तनाचं उल्लंघन करणारं आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचा ठपका अहमद यांच्यावरती ठेवला गेलाय। मुनीर अहमद हे सीआरपीएफच्या 41 बटालियनचे आहेत। त्यांना सेवेतनं तात्काळ बडतर्फ करण्याचे आदेश दिले गेले आहेत। बातमी नागपूरमधनं। नागपूर शहरातल्या पारडी शांतीनगर भागामध्ये अवकाळी पाऊस बरसला। हवामान खात्यानं विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता। दरम्यान नागपूर शहरातील काही भागात गारपीट झाल्यामुळे वातावरणात गारवा पाहायला मिळतोय। गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झालाय। वर्धा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब तर घरांवरचे पत्रे उडून गेले। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली। धुळ्यामध्ये तापमानाचा पारा 44 अंशांच्या वर गेलाय। अशातच जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहेत। प्रशासनानं तात्काळ रुग्णालयामध्ये पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी केली जाते। पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे। या परिसरातील विहिरी आणि बोरवेलमधील पाण्यानं तळ गाठलाय। त्यामुळे महिलांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते। जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील परिसरात 10 ते 15 दिवसांनंतर पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण आहेत। यावेळी पाण्यासाठी संतप्त नागरिकांनी नगर परिषदेवर धडक कारवाई करत धडक देत तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्यामधल्या भुसावळमध्ये तापमानाचा पारा 44.8 अंशांवर गेलाय। राजस्थान आणि गुजरातकडनं वाहणाऱ्या पश्चिम उत्तरी वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा वाढलेला आहे। तर आजपासून पुढचे 2 दिवस शहराचा पारा 45 अंशांवरती जाईल असा अंदाज व्यक्त होतोय। सोलापूरमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। जिल्ह्याचा तापमानाचा पारा 44 अंशांपर्यंत गेल्यानं हवामान खात्यानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। उन्हाच्या तीव्र झळांमुळे सोलापूरकर मात्र हैराण झालेत। नागपूर शहरामधल्या महाल परिसरात एका तरुणीनं भर रस्त्यावर गोंधळ घातला। सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ आणि हाणामारी करत वाहतुकीला अडथळा निर्माण केला। या तरुणीच्या चारचाकीला एका दुचाकीस्वारानं धडक दिली होती आणि यावरनं भडकलेल्या तरुणीनं हा गोंधळ घातला। जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या 2 शाळांमधल्या 242 विद्यार्थ्यांपैकी 71 विद्यार्थ्यांमध्ये मधुमेह पूर्व लक्षणं आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर येते। जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं केलेल्या तपासणीनंतर हा अहवाल सादर झालाय। बालविवाह रोखण्यामध्ये प्रशासनाची मोहीम यशस्वी झाली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती 29 बालविवाह थांबवण्यात महिला आणि बाल कल्याण विभागाला यश आलंय। यापुढची बातमी पुण्यात नाही। पुण्यातल्या नवले ब्रिजवरती एकाच दिवशी 2 अपघात घडलेत। या अपघातात 2घांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झालेत। पहाटेच्या दरम्यान एका कार चालकानं दुचाकीस्वाराला धडक दिली तर दुसरीकडे ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला। या दोन्ही अपघात प्रकरणातील एकूण 5 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। मुंबई गोवा महामार्गावरती सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाली। मुंबईकडे जाणाऱ्या आणि कोकणात येणाऱ्या दोनही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। गेल्या अनेक दिवसांपासून पुण्याच्या सिंहगड रोडवरती वाहतूक कोंडी होतीये। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी सिंहगड रोडची पाहणी केली। कल्याण रेल्वे स्थानकाजवळच्या बाजारपेठेत खरेदीच्या बहाण्यानं दुकानामध्ये प्रवेश करून हातचलाखी दाखवत महिलेची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली। चोरीची सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलिसांनी तातडीने या महिलेला अटक करावी अशी मागणी होती आहे। भिवंडीमध्ये महिलेनं 3 मुलींसह गळफास घेत आत्महत्या केली। पती रात्रपाळीवरती कामावरती असताना ही दुर्घटना घडली। पुण्यामधल्या नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला। मद्यधुंद कार चालकानं दुचाकीस्वाराला चिरडलं। यात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी आहे। उरण पोलिसांनी किनारपट्टीवरती सुरक्षा वाढवून तालुक्यातल्या अनेक भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। 3 पोलीस अधिकारी 30 अंमलदार यांच्या माध्यमातून हे ऑपरेशन राबवलं गेलं।
नंतर एक मोठी बातमी, सोनू निगमच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. बंगळुरू ग्रामीण हद्दीतल्या औलाहल्ली पोलीस स्थानकात सोनू निगमच्या विरोधात FIR नोंदवला गेलाय. प्रकरण काहीसं असं आहे, 27 एप्रिलला कॉन्सर्ट दरम्यान एका मुलानं कन्नड गाण्याची मागणी केली होती किंवा फरमाईश केली होती आणि यावर सोनू निगमनं प्रतिक्रिया देत संबंधित मुलाची तुलना पहलगाम हल्ल्याच्या दहशतवादी मानसिकतेशी केली. यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या वतीनं सोनू निगमच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. जाणून बुजून अपमान आणि शांततेचा भंग केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा नोंदवला गेलाय.